नाव घ्या परत स्टार्ट. हा साहेब नमस्कार. हा नमस्कार. हा तुमचं नाव गाव पत्ता सांगा बरं. माझं नाव महेश रामचंद्र बिसे, राहणार कांबळेश्वर, तालुका फलटण, जिल्हा सातारा. बरं तुम्ही आपल्या काही हेल्दीको कंपनीचं ऑरिकॅन म्हणून जे आहे ते वापरलंय का या प्लॉटसाठी? हो वापरले आहे. या अर्ध्या एकरासाठी मी ओरिकेन वापरलेलं आहे. बरं, वापरल्यानंतर तुम्हाला काय अनुभव आला? ते वापरल्यानंतर काय झालेलं एक वापरलेले 8 ते 10 दिवस झाले. 8 ते 10 दिवस झाले याला वापरून. हा हा पाण्यामधून ड्रिंचिंगनी सोडलं होतं. बरं, ओके. हा स्वरूपात सोडलं होतं. तर 8 ते 10 दिवसामध्ये एक मकेची वाढ 1 फुटापर्यंत वाढ झालेली आहे. आज आपण पाहतोय मकीची वाढ चांगली दिसते आपल्याला, मोड पण जाड आहे त्याची. हो. बरोबर. आणि ऊसाच्या बाबतीत काय सांगायचं? ऊस ऊसाला जास्तीत जास्त फुटवे म्हणजे लहान असताना त्याला जास्तीत जास्त फुटवे 5 ते 6 फुटवे निघलेले आहेत. ठीक आहे. आता लहान लहान डोळे पण याला दिसतात बरे. अजून पण फुटवे निघत आहेत. बरं ओके. म्हणजे ऊसाला फुटवा निघायला लागला आणि मकीची हाईट वाढली. बरोबर. जे आंतरपीक आहे त्याचा बी फायदा झालेला आहे. बरं तुम्ही असं काय केलंय का या प्लॉट मध्ये? काही ठिकाणी वापरलं आणि काही ठिकाणी वापरलं नाही? हो केलेलं आहे की. बरं, आता कुठल्या बाजूला वापरलंय तुम्ही? ह्या बाजूला वापरलेलं आहे. या साईडला वापरलंय? हाईट वाढलेली दिसते आपल्याला. हा आणि ह्या बाजूला वापरले नाही, त्या बाजूला काही हाईट वाढलेली नाही किंवा ऊसाला पण काही फुटवे दिसत नाहीत. बघा, आता हा जो कट दिसतोय आपल्याला, हा या कटापासून पलीकडच्या बाजूला वापरलंय. ह्या बाजूला वापरलेलं आहे हा आणि ह्या बाजूला वापरलेलं नाही. म्हणजे लागवड एका दिवशीची आहे का? हो लागवड एका दिवशीची. फक्त फरक तुम्ही इकडे असा केला, इकडे वापरलं आणि इकडे वापरलं नाही. हो ह्या साईडला वापरलं तुम्ही, उभा आहे तिकडून पलीकडं, हो आणि इकडे मात्र वापरणं. एवढा जमीन आसमानाचा फरक तयार झाला. हो. बरोबर ना? बरं तुम्ही वापरून हे समाधानी आहेत का? हो आहे. बरं, इतर शेतकऱ्यांना काय सांगू शकता? की तुम्ही पण हे वापरा आणि माझ्यासारखा तुम्ही पण अनुभव घ्या आणि समाधानी राहा. ओके साहेब, आम्ही तुमचे आभारी आहेत. ओके.